आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप 2026 या ठिकाणी आपल्याला शाळेचा प्रकार, लागू नसणारे मानक क्रमांक, लागू नसणारी एकूण मानके, लागू असणारी एकूण मानके आणि एकूण मानके या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि प्रत्यक्ष स्कॉप ऍप्स वर आपण कशी एंट्री करणार, लागू नसणारी मानकांची ती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. समजा माझी शाळा प्राथमिक शाळा 1 ते 7, 1 ते 8 ची शाळा आहे. तर मला लागू नसणारे मानक कोणते येते, लागू असणारे मानक कोणते येते? 4, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 63, 64, 65, 66, 73 आणि 74. तर या ठिकाणी लागू नसणारी एकूण मानके 14 आहेत आणि लागू असणारी एकूण मानके 114 आहेत, असे 128 आहेत. आता ही पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. मी एक एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप पण देखील जॉईन केलेला आहे, तुम्ही त्याला त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. आता प्रत्यक्ष आपण स्कॉप ऍप्स वर येऊया. आता बघा, स्कॉप ऍप्स एकदा सुरू झाल्यानंतर हे बॅक होत नाही. समजा मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. हा माझा स्कॉप ऍप्स आहे, तो या ठिकाणी मी याला क्लिक करतो. मी लॉग इन झालेला आहे. या ठिकाणी शाळेचा युडायस क्रमांक, मुख्याध्यापकाचा ईमेल आयडी, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉग इन झालेला आहे. एकदा लॉग इन झालं तर लॉग आउट यातून होता येत नाही, हे कंटिन्यू चालू राहते. आता स्वयंमूल्यांकन सुरू करा, हे या टॅबला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा, मानक क्रमांक 1 मी भरलेले आहे, मानक क्रमांक 4 भरलेले आहे. आता मला लागू नसणारे मानक या ठिकाणी भरून दाखवायचे. तर बघा, आता हे माझी प्राथमिक शाळा 1 ते 7 ची शाळा आहे. 4, 29, 29, 30, 31, 32. बघा, 29 पासून समजा आता मी या ठिकाणी 29 चा घेतो. तर या ठिकाणी 29 हे जे मानक क्रमांक 29 आहे, याला या ठिकाणी क्लिक करतो. तर सर माझ्या शाळेत म्हणजे 1 ते 7 ची शाळा असल्यामुळे या ठिकाणी सरळ सांगितलंय लागू नाही. लागू नाहीला या ठिकाणी क्लिक करतो आणि खाली सबमिट ऑप्शन आहे बघा, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी ते लागू नाही या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे. आता या ठिकाणी मी वरती पाहू शकतो, एकूण मानकाची संख्या 128, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 3 झाली. आता प्राप्त गुण, एकूण गुण या ठिकाणी 2 आहेत. आता या ठिकाणी परत 29 झाल्यानंतर 30 ही तसंच आहे, लागू नाही. या 30 ला या ठिकाणी मी क्लिक करतो, लागू नाही या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि सबमिट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो. नंतर 31 तसंच आहे, 31 ला या ठिकाणी क्लिक करतो, लागू नाही या ठिकाणी याला क्लिक करतो आणि सबमिट ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो. नंतर 32 तसंच आहे, 32 या ठिकाणी मी लागू नाही या ठिकाणी क्लिक करतो, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो, लागू नाही या ठिकाणी क्लिक करतो, सबमिट ऑप्शनला क्लिक करतो. 34 या ठिकाणी क्लिक करतो, लागू नाही या ठिकाणी क्लिक करतो, सबमिट ऑप्शनला क्लिक करतो. 35 या ठिकाणी क्लिक करतो, लागू नाही या ठिकाणी क्लिक करतो, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. आता याचा अर्थ हे लागू नाही असं यामध्ये आलं तर या शाळेने माझी विद्यार्थी संघाची स्थापना करून त्याच्या शालेय विकास उपयोग करून घेतला आहे. आता हे प्रत्येक शाळेनं माझी विद्यार्थी संघ स्थापन केलेले आहेत, प्रत्येक शाळेला लागू आहे. मानक क्रमांक 74 या ठिकाणी याला बॅक येतो. 63 पासून या ठिकाणी लागू नाही हे सिलेक्ट करतो, या ठिकाणी सबमिट करतो. 64 ला क्लिक करतो, लागू नाही या ठिकाणी क्लिक करतो. 65 ला या ठिकाणी लागू नाही हा शब्द दिला, याला क्लिक करतो. आणि 66 ला देखील लागू नाही या ठिकाणी क्लिक करतो. 66 पर्यंत आता इथपर्यंत आता हे जे लागू नाही, हे 14 जे मानके होते, मी हे बघा, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 14 आणि हे मानक क्रमांक 1 असे मी 14 या ठिकाणी नोंदवलेले आहेत. आता त्याचं प्राप्त एकूण गुण या ठिकाणी 2च दाखवते, मात्र प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 114 दाखवते. या ठिकाणी मी म्हणजे आपलं काम या ठिकाणी मार्कच दिसते. म्हणजे प्रतिसाद म्हणजे आपण जे शाळेला मानक लागू नाही ते या ठिकाणी अगोदर सिलेक्ट करून टाकले आपण. हे पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.